नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, दादांचं, मैत्रिणीचं खूप 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 असं सारं स्वागत आहे. तर आज ना सकाळी सकाळी लाईट आलेली पाण्याची लाईट बघा सकाळी 6:30लाच येते. आणि आपण ना रानात गायींसाठी चारा म्हणून कडवळ टाकले. तर कडवळ भिजवायचं काम चालू होतं. आणि दाऱ्याकडे गेली मी. गायींच्या धारा झाल्या की पहिलं दाऱ्याकडे गेली आणि दारं धरायचं चालू होतं. तर रान उन्हाळ्याचा दिवस आहे आणि भरपूर रान वाळले बरं का. त्यामुळे एवढं रान पाणी घेत होतं ना, पाणीच पुढं सरकायचं नाव घेत नव्हतं. एवढं पाणी घ्यायचं. आणि ही जी समोर जी दिसतंय ना ती असं वडून घेतले दातळानं, माती लावून आणि सारं एकदम मस्त केले. ते भरपूर पाणी साठायसाठी. पाणी भरपूर साठलं ना मग ज्वारी पण चांगली उगवते आपली आणि आपल्या गायींना पण चारा होतो असा. तर इकडं ना असं मग बघा दंड करून आणलेलं पाणी. आणि म्हणलं थोडंसं आपलं पाणी तुम्हाला दाखवावं की इकडं पाईपाला किती चालतंय. आता बोरच्या पाईपाला कसं जास्तच दिसतं बरं का. आणि पुढं मग पाईपा जोडून असं पुढं आणलं ना मग एवढं वाटत नाही, असं कमी दिसतं. आणि रानात तर सोडलं तर मग आणखीनच कमी वाटतं, कारण का पाणी मातीत जिरून जात असतं. तर मग आता दंडात बघा केवढं दिसतंय, थोडंसंच वाटतंय ना. आणि पाईप थोडासा वर असताना तर मग दिसलं असतं, पण ही पाईप खाली पाण्यात पडल्यामुळे एवढं जास्त वाटत नाही. एवढं इथं चालतंय, पण पुढं बघा काय असं भिजतच नाही आता. तर लाईटीचं टायमिंग पण कमी झाले आता, लाईट पण कमी दिली त्यामुळं. आणि मग गायींना आपल्या चाऱ्याचं खरंच खूपच कमी आली बरं काय. असं भरपूर चाराच भेटेना. आणि आता ऊस बघायचं चालू आहे. आणि इकडं परत संध्याकाळचं गायींचं टायमिंग झालं होतं 4चं. तर म्हणलं चला आपल्या गायींचं थोडंसं रुटीन दाखवावं. बरेच दिवस झाला आता गायींचा व्हिडिओच नाही. ही माझं बाकीचंच दाखवते मी. तर आहोंचं होतं असं वैरण कट करायचं चालू. तर म्हणलं थोडंसं शूट घ्यावं. मग त्यांचं थोडंसं शूट घेतलं. आणि त्यांना ना बोलायचं नसतं आणि बघायचं पण नसतं व्हिडिओमध्ये. मी असं गपचूप काढलेला व्हिडिओ असतो, त्यांना माहिती नसतं ही व्हिडिओ घेतलेला. तर मग वैरण कट करून झाली. कट करून झाल्यानंतर आपल्या गायींना टाकून पण झाली. आणि गायींचं खायचं काम चालू होतं. मग गायींना एक एक पाटी वैरण टाकली, पेंड टाकून घेतली की लगेच मशीन जोडून घेतली होती. आणि नंतर लगेच मग तोपर्यंत खाऊन घेते त्या. म्हणजे एकदम 2 पाट्या संगती टाकल्या ना गाय असं सांडते त्या. आणि ही कोंबड्या ना त्या कालवडाला खाऊनच देत नाही, त्या सारखं असं उकरते त्या. कोंबड्या असाव्या गोट्यात गोचिड खाते त्या म्हणून. पण ती असं त्रास दिला ना वाटतं मग एखाद्या दिवशी ही कोंबड्या ना काहीच नको, विकूनच टाकाव्या, अशा त्रास देते त्या कोंबड्या. तर चला म्हणलं दाखवूया थोडंसं. आणि आता ना बघा तुम्ही, मला तर खूपच छान वाटायला लागले. कारण का की आता बघा आपल्या दुधात जी भेसळ, आता आपण बघा किती दूध स्वच्छ काढतो. शेतकऱ्याचं बघा तुम्ही, शेतकऱ्यासारखा प्रामाणिक माणूस खरंच मला तर वाटतं कुठंच नसेल. कारण का तर आपण दुधात घाणसुद्धा जाऊ देत नाही. केंड स्वच्छ धुवायची, मशीन धुवायची. मी ना 4-5 दिवसाला STPच्या प्रेशरनं मशीन धुती स्वच्छ. अजिबात मशीन माझी दुधाची मी दाखवीन एका दिवशी आता व्हिडिओमध्ये की मशीन माझी घाण आहे का बघा म्हणून. स्वच्छ किती असते, केंड पण किती स्वच्छ असते ती पण दाखवीन तुम्हाला. आणि गायींना धाराला घ्यायचं पाणीसुद्धा स्वच्छ असतं. म्हणजे आपण किती काळजी घेतो बघा, कारण का आपण शेतकरी असतो. आणि आपलं दूध एवढं स्वच्छ. आणि परत इथं चाळण असते दूध शोधायला. घाण काय थोडा काडी कचरा गेला तर ती पण आपण काढून टाकतो. म्हणजे आपण किती काळजी घेतो बघा. आणि आपलं दूध एवढं सोन्यासारखं नेते ती. आणि सोन्यासारखं दूध नेऊन आपल्याला सिल्वरसारखा माती मोल रेट करून देते ती. आणि तिकडं ती आपल्या सोन्यासारख्या दुधाचं अक्षरशः ना जहर तयार करते ती. म्हणजे बघा तुम्ही, आता ही दूध जी जाते बाहेर ती लहान मुलं खाते, ती मोठी माणसं खाते ती. म्हणजे कुणी पण दूध खातं ना, दूध खात नाही असा विषयच नाही. त्याच्यापासून आपलं पदार्थ बनते तर दुधापासून. तर सगळ्या दुधात कुठला पदार्थ बनवताना भेसळ चालू आहे. आणि कशात पण विष कालवायचं काम चालू आहे त्यांचं. शेतकरी विष कालवतोय का बघा, शेतकरी किती प्रामाणिक आहे. तर मला तर आता म्हणजे अशी आशा वाटायला लागली की ही भेसळ जर अशी बंद झाली ना,
तर आपल्या दुधाला खरंच भाव भेटेल बरं का. आणि शेतकऱ्याला भाव भेटलाच पाहिजे आणि असा देवदूत ना आपल्याला पाहिजे, त्याच्याशिवाय आपली तर प्रगती होणारच नाही असं मला तर म्हणायचं आहे. कारण का एवढी भेसळ करते ती, एवढी नीच प्रवृत्तीची लोक असलेली असं वाटत नव्हतं बरं का. आणि आपल्याला खरंच कळत नाही आणि शेतकऱ्यासारखा इमानी माणूस नाही. मी तीच सारखं का सांगते तर मला स्वतःलाच विशेष वाटलं. का विशेष वाटलं तर आपण एवढी स्वच्छता करतो, गायींना पाण्याची स्वच्छता करतो, म्हणजे दुधात आपल्या कुठलीही भेसळ नसते आणि त्यांनी आपलंच दूध न्यायचं आणि त्यातच भेसळ करायची. किती खायचं, खाण्याची सुद्धा मर्यादा असते ना, लिमिट असतं खाण्याला. असं कधीच करू नये आणि ही पाप कधीच घेऊ नये. आणि मी तर असं म्हणेन ना, ही कॅन्सरचं जे प्रमाण वाढलं आहे ना, ती ह्या भेसळनंच वाढलं 100%. तेलात भेसळ, दुधात भेसळ, पनीरमध्ये भेसळ. आणि आपण कसं बघा, आता स्वीट होममध्ये काय घ्यायला गेलो पदार्थ आणि तिथं कलर टाकून कसं फ्रेश केलेलं असते ना, आपल्याला ते खूप आवडतं. आपण लगेच घ्यायला आकर्षक होतो. आपण कशावर आकर्षक होतो तर त्यांच्या भेसळवर होतो. आणि त्यांचं विष आपण आणतो विकत, भरपूर पैसे देतो विकत आणतो आणि ती विष खातो आणि त्याच्यापासून आपल्याला मग आजार चालू होतात आणि त्या आजाराला आपण बळी पडतो बरं का. म्हणजे शेतकऱ्याची सुद्धा अवस्था किती वाईट आहे बघा तुम्ही. तर खरंच ही भेसळ तर बंद झाली ना सर, मी तर म्हणेन ना, मुंडे साहेबांना खरंच माझा साष्टांग दंडवत असेल बरं का. कारण का की त्यांनी एवढी दहशत पसरवली आणि एवढं भीतीचं वातावरण झाले की भेसळ करणारच अक्षरशः थरथर कापायला लागले तर हातपाय एवढं. आणि असंच पाहिजे बरं का, ठाम निर्णय तरच बरं योग्य आहे, नाहीतर काय उपयोग नाही. आणि शेतकऱ्याला मारायचं आणि ह्यांनीच मोठं व्हायचं. शेतकऱ्याला कधी 2 रुपये वाढून दिलं तर लगेच त्यांच्या पोटात दुखतं. आणि ही जी खाते ती भेसळ करून आपल्या दुधावर, आपलं 10 लिटर दूध नेलं तर त्याचं जवळजवळ ती 20-25 लिटर 30 लिटर दूध करत असतेली. मला तर असंच म्हणायचं आहे. आणि खरंच बरं का, मला तर वाटतं की आपल्या जर दुधाला आता चर्चा अशी चालू आहे की गायींचं रेट वाढू द्या हो, त्यात अडचण नाही. ती व्यापाऱ्याच्या गायी शेतकऱ्याच्या गायी असते त्या. पण भेसळ करते ती, त्याचं काय करायचं. आणि म्हणते ती की असं चर्चा आहे की दुधाला जवळजवळ 50 ते 60 रुपये रेट वाढेल. 50 ते 60 रुपये जर आपल्या गायीच्या दुधाला रेट झाला तर शेतकरी किती सुखी समाधानी राहील बघा तुम्ही. शेतकरी इतकं कष्ट कुणालाच नाही, शेतकरी इतका संघर्ष कोण करूच शकणार नाही बरं का. ही जी बाकीची आहे ती नाही, अशी भेसळ करून हरामाचं पाप करून खाणारी लोक आहे ती. तर असं पाप करून खाऊ नका. लहान बाळांना सुद्धा आता तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये जर गेला ना तुम्ही, तर तुम्हाला समजेल आज कॅन्सरचं प्रमाण किती वाढलं आहे ती. कारण का मी कॅन्सरच्या टाटा हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 10 ते 12 दिवस घालवलेलं आहेत, म्हणून मला माहिती आहे. आणि एवढी लहान लहान बाळं असते ती ना, अक्षरशः आपल्या पोटात कालवतं त्या बाळांकडे बघून, एवढं वाईट वाटतं. तर असं पाप करू नका, खरंच करू नका. असं पुण्य करा, कुठंतरी कामाला येतं आपलं पुण्य. निदान शेवटच्या वेळेला तरी येतं, एवढं मला म्हणायचं आहे. आणि खरंच ही भेसळ जर बंद झाली आणि आपल्या दुधाला जर भाव मिळाला शेतकऱ्याच्या, तर शेतकरी सुखी होणार का नाही. आणि शेतकऱ्या इतकं कष्ट ही भेसळवाली करतात की ह्यांना काय कष्ट आहे सांगा तुम्ही. आपल्याला जसं शेतकऱ्याला कष्ट आहे तसं हरामाचा पैसा खाते ती ही लोक. खरंच एवढी नीच प्रवृत्तीची असू नये बरं का, माणसाची प्रवृत्ती एवढी नीच असू नये. आणि खरंच बरं का, मी जी ही आज बोलली ना ती वाईट वाटून घेऊ नका कोणालाही. आणि चला, माझा मनापासून सर्वांना श्री